दाजीबा काय चाललंय तुमच्याकडे? काय चाललंय आता दिसत नाही का? काय चाललंय? भाजींचा हुरडा, काय चाललंय? गव्हाचा हुरडा. ओ माय गॉड, बघा गव्हाचा हुरडा आहे का? हा हा हा. गव्हाच्या हुरडा बाजूच बघा ना. बघा त्यांच्या हाताला हातात. जसं काय पुढं आली. दावा हात. खाणाऱ्याला काय मजा वाटते. बघा हात. बघा आहे का? आणि इकडे दाजी ना हुरडा हे केलाय बघू शकताय तुम्ही मस्तपैकी. दाणेदार निघलाय भाऊन पण बघा. लय भारी लागतोय बरं का गव्हाचा हुरडा ह्यो. असा भाजावं लागतंय याला. मी दाजीची काहीच मदत नाही करणार, मी फक्त व्हिडिओज काढायले. दाजी रागवलेत माझ्यावर. हा दाजी? खरं ना दाजी? मी मदत करणार म्हणून दाजीची. थांब मी आणून देते काड्या. ओ हे बघा भावनं बन. आणि हे बघा असा हुरडा हे केलाय मस्त पैकी. चला मी काड्या आणून देते दाजीला. तर मी आता काड्या आणून देत, दाजीनं पण काड्या आणल्या. आता मस्तपैकी भाजायला तर हुरडा या सगळ्यांनी हुरडा खायला. आणि खरं तर आपल्याला रानामध्येच भाजायचा होता बरं काही हुरडा भावनं बनव. पण काय झालं माहिती आहे का, मला ना काय माहिती डोक्याचा एवढा त्रास होतोय. मला जर ऊन लागलं ना मला सहनच होत नाही बघा, काय सांगू तुम्हाला. तर अशा काही गोष्टी तर त्याच्यामुळं मला काय म्हणजे तोडून आणला आम्ही रानातच हे करणार होतो, ब्लॉक करणार होतो याचा मस्तपैकी. पण माझं एवढं डोकं ठणकायला ना मला काही सुधारणा. तर मग नाही झालं बघा. म्हणलं चला आता तुम्हाला दाखवा म्हणलं. आता मस्त गार वातावरण झालंय. सांजाचं संध्याकाळ झाली. आणि दाजी म्हणले आण म्हणले भाजून देतो म्हणले तुला हुरडा. म्हणलं ठीक आहे म्हणलं भाजा मग. बघा हे का मस्तपैकी हे का असं चाललंय भाजून. आणि तितक्यात आहे ना एक जणाचे आमचे भांडणं पण झाले भावनं बहिणो. मी तो ब्लॉग आहे ना उद्या टाकीन नक्कीच. बघा तुम्ही किती नीच लोक आहेत काही. मी म्हणते गावाकडचे लोक लय चांगलेत पण काही असे असतात ना हरामी बोड्याचे लय नालायक लोक साले. एका ऊसासाठी त्याने आमच्या संग भांडणं केले. मी तुम्हाला उद्या पूर्ण ब्लॉग दाखवीन बरं का. संगीता अंकुश गायकवाड यूट्यूब चॅनलवर बघायला विसरू नका. म्हणजे भावनं बहिणो कसले लोक त्या जमान्यामध्ये बापरे लय बेकार. दाजी आतमध्ये ते जळायला ते सगळं काढावं लागेल तुम्हाला ते पटकन. अशा काही गोष्टीत शिवजयंती निघली आमच्याकडे भावनं बहिणो. ते जे वाजायला असन डीजे वाजायला असन तुम्ही म्हणता संगीत आहे डीजे वाजायला. हो शिवजयंती निघलेली आहे आणि चाललाय धिंगाणा. शिवजयंतीचं साजरी करते हाय. आम्ही जात असतो पण नाही गेलोत कारण माझं डोकं खूप दुखायला लागलं. दाजी त्याला जाळे लय चोळावं लागतोय ते काय सांगू तुम्हाला लय. दाजीच्या बिचारचे हात पण जळाले बघा ना किती. तरी पण बिचार दाजी हे काढले बघा. असं निघतोय का बघा असं पडतोय खाली हे का. पण हात बघा ना किती हे होते तर खूप हात जळतात हो यांनी. पण दाजी बिचार माझ्यासाठी एवढी तकलीफ झाली. दाजी थँक्यू बरं का दाजी, धन्यवाद. लव यू ना दाजी. लव यू ना. सोडून पहा थोडं लव यू. काय दाजी बा असं असतंय करावं. तर एक कमेंट लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावनं बहिणं. आपलं फेसबुकवर पेज आहे तुम्हाला तर माहिती आहे संगीता गायकवाड ब्लॉग, तर त्याला पण फॉलो करायला विसरू नका. आणि आता इकडून कॅमेरा जाते मला नाही माहिती मी दिसते का नाही, तर दिसते का नाही मला नाही माहिती. आणि एक सांगायची गोष्ट आहे बघा, म्हणजे आता तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेन किती भांडणं कसे झाले. एवढं माणूस कसं म्हणजे माणसाचं एवढं मन किती हे राहते सांगा ना भाई. म्हणजे एवढं कुचित आणि एवढं कपटी गावाकडचे लोक नाही त्या. म्हणजे असे मी पहिलीच वेळेस असं बघितलं की असा माणूस पण असू शकतोय गावाकडं म्हणून. आणि ऊसाची काय बात आहे भाऊ ना तुम्हाला तर माहिती आहे. ऊस कुठं पण पडल्याला राहतो गावाकडे, त्याला हुंगत पण नाहीये कोणी. तुम्हाला काय सांगू कुठं पण पडते. जनावरं खाते त्याला, बैल बकऱ्या किंवा बकऱ्या तर नसते ना खात म्हणा, पण बारीक करून दिलं खाते. तर म्हशी असे जे काय आहे ना ते खाते. आणि म्हणजे असं वाटलं अरे किती नीच लोक आहेत ह्या जमान्यामध्ये खरंच. म्हणून त्यांच्या तोंड राहायला बरकत नाही. आणि जे माणसं असे असतात तर त्यांच्या चेहऱ्यावर बघा बरकत नसते. खरी गोष्ट सांगायची म्हणजे बरकत म्हणजे तेज नसते त्यांच्या चेहऱ्यावर. एकदम असा बसून कुसून घेतलेला असतो चेहरा. फटाके बघा कसे वाजायचे.
मग हुरडा खायला आणि एक एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावनो बहिणो.